बाहेर एवढा पाऊस असताना देखील आमच्या मित्रांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली की आज आपण मूवी बघायला जायचं. तर आम्ही चाललो आहे क्युबिक मॉलमध्ये चेंबूरच्या. तर पुढे पिक्चर बघायचा प्लॅन आहे आमचा. तर आता पुढचा आपण लोक घेऊ तिकीट. मित्रांनो आत्ता सुशीलचा फोन आला होता आणि तो तर पोहोचलेला आहे थिएटरमध्ये आणि आमचं झालं आहे आम्हाला लेट. आम्ही ऑटोमध्ये कशा तरी दाटेवाटीने बसलेलो आहे आणि आता आम्हाला अजूनही 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे. 7:30चा मूवी आहे. 7:35 तर आम्हाला इथंच झालेले आहे. तर आम्ही लवकरात लवकर पोहोचण्याचा काकांना विनंती केलेली आहे, रिक्षावाले काकांना. त्यात आपल्याला पोहोचवतात. पाऊस देखील बाहेर जास्त आहे आणि ट्रॅफिक देखील जास्त आहे. तरी आम्ही पोहोचूया आणि पुढचा लोक आतमध्ये लागेल. उबर खूप महाग आहे, घेऊ नका प्लीज. चेकिंग केल्याशिवाय इथं पाठवणारच नाहीत तुम्हाला पुढे. मूवी चालू तर झाला आहे. तर आमचं आहे वरती आणि मनात सुशील आमची वरती वाट बघतोय आणि झालं असं की आम्हाला लेट झालं. तर आम्ही चाललो होतो वरती. तिकीट आहे सुशीलकडे. सुशील आमच्या गेटवर उभा आहे आमच्यासाठी खास. त्या बाकीच्यांचे तिकीट सगळ्यांचे ऑनलाईन आहेत आणि आमच्या तिकीट सुशीलकडे आहे. तो सुशील देखील आला आमचे. रात्रीचे 11 वाजलेत आणि पिक्चर आत्ताच आमचा संपलेला आहे आणि आम्हाला लागले भूक. तर आता मी याच्या बाजूला मॉलच्याच बाजूला एक्झॅक्ट आहे सद्गुरू. त्या सद्गुरूमध्ये आम्ही चाललो आता जेवायला. आणि आमच्या आवडे मित्र म्हणतात क्युबिक मॉलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे सद्गुरू व्हेज डाएट आहे. तिथं आम्ही सगळे आता जेवायला आलो आहे. ते लोक वाजलेत 11 त्याच्यामुळे सगळ्यांनाच भूक लागलेत आणि पाऊस देखील खूप जास्त प्रमाणात आहे. हे काय मागवलं? पनीर बटर मसाला. हां मी मागवलं दाल खिचडी रांडीची एवढी स्पायसी व्हेज पुलाव. एवढं मीठ टाकलंय ना. तर मित्रांनो रात्रीचे वाजले 12:15. आम्हाला तर काही ऑटो मिळाले नाही तर आम्ही पायी पायी जायचं ठरवलं. बघू पुढे जाऊन बस भेटते. आणि फायनली आम्हाला ही बस मिळाली. आम्ही चाललो आता आमच्या घरी. बाय बाय.